नमस्कार मैत्रिणींनो, योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माता बैठक. माता बैठक ही दुसरी माता बैठक आहे आणि नोव्हेंबर महिन्याची आहे. तर आपण यामध्ये टॉपिक घेतलेला आहे, म्हणजे विषय घेतलेला आहे माता बैठकीमध्ये स्वच्छता आणि हात धुण्याचे महत्त्व. तर आपण थोडक्यात माहिती लिहिलेली आहे ती बघूया. थंडीच्या दिवसात आजार जास्त पसरतात, विशेषतः सर्दी, खोकला, ताप, फ्लू आणि इन्फेक्शन. यावेळी स्वच्छता आणि हात धुणे खूप महत्त्वाचे असते. थंडीमध्ये इन्फेक्शन जास्त का पसरते? पहिलं, थंड हवेत व्हायरस जास्त वेळ जिवंत राहतात. दुसरं, लोक एकत्र बसतात, घरात जास्त वेळ राहतात, त्यामुळे जंतू लवकर पसरतात. तिसरं, बाळाची आणि गर्भवती मातांची रोगप्रतिकार शक्ती थोडी कमी असते, त्यामुळे त्यांना लवकर आजार होऊ शकतो. तर पुढचं, हात न धुतल्यामुळे जंतू तोंडात, नाकात आणि डोळ्यात जातात. हात धुण्याची सवय का महत्त्वाची? साबणाने हात धुतल्याने खूप प्रकारचे आजार कमी होतात. पहिलं, जंतू आणि व्हायरस निघून जातात. दुसरं, पोटाचे आजार, उलटी, जुलाब कमी होतात. तिसरं, सर्दी, खोकला पसरत नाही. चौथं, बाळाला दूध पाजताना बाळाला इन्फेक्शन होत नाही. पाचवं, स्वच्छता राहते आणि आरोग्य सुधारते. स्वच्छता पाळल्याने कुटुंबातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते. हात कधी धुवावेत? पहिलं, जेवण करण्यापूर्वी. दुसरं, बाळाला दूध पाजण्यापूर्वी. तिसरं, बाळाची शी साफ केल्यानंतर. चौथं, आपण शौचालय वापरल्यानंतर. पाचवं, स्वयंपाक करण्यापूर्वी. सहा, बाहेरून घरी आल्यावर. सातवं, खोकला किंवा शिंक आल्यानंतर. हात कसे धुवावेत? 5 स्टेप. हात कसे धुवावेत त्याच्या 5 पद्धती. पहिलं, हात पाण्याने ओले करा. दुसरं, साबण घ्या. तिसरं, साबणाने हाताच्या दोन्ही बाजू, बोटांमधले भाग, नख स्वच्छ घासा. चौथं, 20 सेकंद घासून धुवा. पाचवं, स्वच्छ टॉवेलने पुसा किंवा हवा लागून सुकू द्या. आपण स्वच्छ राहूया, हात नीट धुवूया, आपल्या बाळांना आजारापासून वाचवूया. हे आहे ते उद्देश किंवा संदेश आहे त्या लोकांना देण्यासाठी. आणि स्वच्छता म्हणजे आरोग्याकडे पहिले पाऊल. तर ही माता बैठक थोडक्यात अशी लिहिलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. थँक्यू.